त्याचा वापर करून ह्या मला ब्लॅकमेल करत होत्या। आणि त्याच सिक्रेटच्या जोरावर या वारंवार माझा वापर करत राहिल्या। म्हणजे काय? ए चारू, तोंड बंद ठेवा नाहीतर पस्तावशील। मी नाही घाबरत तुमच्या धमक्यांना। आता त्या सगळ्याच्या पलीकडे गेले, मी सांगितलं ना। आता मला कशाचीच भीती वाटत नाही। माझे सगळे गुन्हे कधीच यांच्या समोर आलेत, पण मी ते तुमच्या सांगण्यावरून का करत होते हे तर मला सगळ्यांना सांगावंच लागेल। त्याशिवाय कोणालाही माझं म्हणणं कसं पटणार? चारू, बोलताना नीट विचार करून बोल। चारू तू बोल, आणि कोणाला घाबरायची गरज नाहीये। तू दादा खोताच्या घरात उभी आहेस, बोल। दादा, उमा आत्या, लाली आत्या, माझं चुकलंय। मीच तुमची गुन्हेगार आहे। माझ्या हातून चूक घडली, पण ती नकळत घडली होती। मी काहीच मुद्दाम नाही केलं। खरं तर असं काही होईल ध्यानी मनी पण नव्हतं माझ्या। कसली चूक चारू? आणखीन काय केलास तू चारू? मी ते चारू, तू घाबरू नकोस। इथे कोणी तुला काही करणार नाही। काय झालं ते खरं खरं सांग। अगं चारू, आता बोल काय ते। ताईच्या मरणाला मी जबाबदार आहे। काय काय म्हणालीस? हो दादा, मी जबाबदार आहे। म्हणजे त्या दिवशी डुग्गू बरोबर खेळताना कानातलं पडलं असं तू म्हणालीस? ते दाईची गेली तिथे पडलं होतं? हो हो पंचवत्या। आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या सगळ्यांना हे सांगणारही होत्या। मला वाटलं आता माझं आणि श्रीनूचं लग्न काही होऊ शकणार नाही। मी खूप घाबरले आणि उमा त्या दायचीच्या खोलीतून बाहेर पडल्यावर मी आत गेले। मी दायचेचं मन वळवायचा खूप प्रयत्न केला, पण त्या काही केलं ऐकायलाच तयार नाही। मी त्यांना म्हटलं की श्रीनूचं लग्न ते माझ्याबरोबर लावून देतील हे ते मला म्हणाल्या होत्या। मग त्या असा त्यांचा निर्णय नाही बदलू शकत, पण दायची काही केल्या ऐकायलाच तयार नव्हत्या। मी खूप विनवण्या केल्या, पण त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या। तुझा शिनूवर प्रेम असा, पण त्याचा तुझ्या प्रेम नाही आना। ह्या सगळ्यात त्यांना दम लागला। मी त्यांच्याकडून वचन घेण्यासाठी त्यांच्या हातातला इनहेलर पंप हिसकावून घेतला। आणि जोवर त्या मला माझं आणि श्रीनूचं लग्न लावून देणार असं वचन देत नाही, तोवर मी त्यांना पंप देणार नाही असं त्यांना सांगितलं। पण त्या काही केल्या ऐकायला तयार नव्हत्या। शेवटी तब्याचा त्रास त्यांना सहन नाही झाला आणि माझ्या समोरच लाली थांब। चारू, तू जे काय सांगतेस ते सगळं खरं आहे? हो दादा।
तुम्ही मला वचन द्या, मी तुम्हाला लगेच पंप देते. तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न लावून द्या. हातावर हात ठेवा ना त्याची. तुम्ही एवढंच तर बोला की तुम्ही माझं आणि श्रीनूचं लग्न लावून द्या. एवढंच बोला, मग मी तुम्हाला हे पंप देते आणि लगेच जाते इथून. मग मी नाही देणार पंप. चारू, केवढी निर्लज्ज मुलगी आहेस ग तू. हे सगळं करून चवरून वर रेकॉर्ड पण केलंस. अगं जरा देवाची तरी लाज बाळगायचीस ना. मी नाही केलं हे रेकॉर्ड.